विद्यार्थ्यांनो, सप्राय नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आहे 2 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल. आणि चॅनलवर सर्वप्रथम आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिला प्रश्न आहे, 75व्या प्रजासत्ताक दिन 2024ची थीम काय होती? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, डेव्हलप्ड इंडिया अँड इंडिया मदर ऑफ डेमोक्रेसी ही 75व्या प्रजासत्ताक दिन 2024ची थीम होती. आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे, प्रजासत्ताक दिनी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या देशाचे विद्यार्थी मित्रांनो प्रेसिडेंट हे प्रमुख पाहुणे होते? नेक्स्ट, अलीकडेच अयोध्येत बांधलेल्या मशिदीचे नाव काय आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, मस्जिद मुहम्मद बिन अब्दुल्ला हे नाव आहे. नेक्स्ट, अलीकडे कोणत्या देशाच्या सरकारने 22 जानेवारी हा अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, कॅनडा. नेक्स्ट, बहुभाषिक शिक्षणासाठी केंद्र सरकारने अलीकडे कोणते ॲप सुरू केले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, अनुवादिनी. नेक्स्ट, लक्षात घ्या अधिकची माहिती, शिक्षणामध्ये बहुभाषिकतेला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून केंद्र सरकारने अनुवादिनी ॲप एक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्यासपीठ सादर केले आहे. नेक्स्ट, कोणत्या संघाने भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव केला आहे ज्यामुळे तो पॅरिस ऑलिम्पिक 2024मधून बाहेर पडला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, जपान. नेक्स्ट, इस्रो सतीश धवन अंतराळ केंद्रातून नवीन हवामान उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. नवीन उपग्रहाचे नाव काय आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, इनसॅट 3DS हे नाव आहे. प्रगत हवामान निरीक्षणे प्रदान करण्यासाठी आणि हवामान अंदाज क्षमता सुधारण्यासाठी डिझाईन केले आहे. इस्रोची स्थापना झाली आहे 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक आहेत विक्रम साराभाई, अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलुरू. नेक्स्ट, 75व्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक कोणाला प्रदान करण्यात आले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, निकिता मल्होत्रा. भारतीय हवाई दलाच्या स्क्वॉड्रन लीडर आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या परेडवर कर्तव्य पथावरील फ्लाय पास्टच्या वेळी या लढाव्यांच्या टांगेल निर्मितीचा भाग होत्या. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या देशाने FIH हॉकी 5S महिला विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, नेदरलँड. नेक्स्ट, प्रतिष्ठित विश्वकर्मा पुरस्कार 2023मध्ये कोणत्या IITच्या विद्वानाने पाणी आणि स्वच्छता श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट उत्पादन डिझाईन पुरस्कार प्राप्त केला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, IIT गुवाहाटी. नेक्स्ट, 2024 वर्षासाठीचा ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, जॅनिक सिनर. तसेच लक्षात घ्या, आपणाला जून 2022 ते जानेवारी 2024 पर्यंत 3100+ प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात. यामध्ये तुम्हाला अधिकची माहिती देखील भेटणार आहेत. लक्षात घ्या, बाकी ज्या पुढचे मंथ आहेत फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे देखील तुम्हाला यामध्ये फ्रीमध्ये अवेलेबल होणार आहेत. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा आणि लगेचच परचेस करा. थँक्यू.